रणजितसिंग मोहिते पाटील हे आज भाजपात प्रवेश करणार आहेत आणि त्यांच्याशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अमोल कविटकर यांनी। मोहिते कुटुंबातील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी आणि त्यांचे चिरंजीव आणि माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पक्षाला रामराम ठोकलेला आहे। भाजपमध्ये प्रवेश करतायत। मात्र चर्चा अशी आहे की गेली अनेक दिवस ही प्रक्रिया सुरू होती, त्याला स्थानिक राजकारणाचे संदर्भ होते। या सगळ्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत स्वतः रणजितसिंह मोहिते पाटील। चर्चा अशी आहे की गेली अनेक दिवस ही प्रक्रिया सुरू होती, म्हणजे भाजपकडे वाटचाल करण्याची अनेक दिवस म्हणजे कधी? साधारण वर्षभरापूर्वी ऑफर होती, मात्र अलीकडच्या काही काळात तुम्ही अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या। मी म्हटलं की ह्या कृष्णा भीमा स्थिरीकरण ह्या योजनेच्यासाठीच म्हणून आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब आणि आम्ही अनेक वेळा आणि सगळ्यांच्या देखत साक्षीनं आम्ही बैठका लावलेल्या आहेत मंत्र्यांच्या समोर, किंवा दादांनी विजयसिंह मोहिते पाटील साहेबांनी केंद्रातल्या मंत्र्यांकडे बैठका आयोजित केलेल्या आहेत। ते हे योजनेसाठीच केलेले आहेत। आणि किंवा बाकीचे आज आपण पाहतो की सरकार कोणाचंही असो, अनेक सार्वजनिक प्रश्न उपक्रम आणि त्या ठिकाणी आपण घेऊन सरकारच्या दरबारी तो प्रश्न घेऊन जात असतो। आणि त्यामुळे कधी कोणाला भेटलं म्हणून काय लगेच कोणी पक्षांतर करतं असं सगळ्यांना या सरकारबद्दल विश्वास का वाटला? निश्चितच आज जर पाहिलं तर इतर जी कामं झालेली आहेत, ज्या झपाट्यानं झालेली आहेत, त्या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर निश्चित हे सरकार हा प्रश्न सोडवेल। काय कोणाला नेमकं तुम्ही भेटला होता या प्रश्नासंदर्भात? आणि तुम्ही भाषणात एक महत्त्वाचा उल्लेख केला की या प्रकल्पाची, या योजनेची चेष्टा केली गेली। हो, निश्चितच चेष्टा केली गेली। आज जर सोलापूर जिल्ह्यात जर आपण विचारलं तर ह्याची चेष्टा केली गेली। राष्ट्रवादीकडून तुमच्या वैयक्तिक नावाला विरोध होता अशा प्रकारची चर्चा होती माढा लोकसभा मतदारसंघासाठी, मात्र विजयदादांच्या नावावरती एकमत झालेलं होतं। काय तुम्ही सुद्धा बैठकांना होतात, आम्ही सुद्धा पुण्यामध्ये हे सगळं बघितलेलं आहे, काय नेमकं याबद्दल तुम्हाला? हे त्यांना विचारलं पाहिजे नक्की काय झालं। आता लोकसभेची तयारी पूर्ण झाली, लोकसभेची उमेदवारीची तयारी पूर्ण झाली, नाही पक्ष ठरवेल, तर नक्कीच पक्ष ठरवेल अशा प्रकारचं चौकटीतलं उत्तर रणजितसिंह मोहिते पाटील देतात। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे प्रकल्पाची चेष्टा केली आणि त्या सगळ्या प्रकल्पामध्ये हा प्रकल्प पूर्णत्वाकडे जायला हवा अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे आणि तो प्रकल्प भाजप पूर्ण करू शकतं अशा प्रकारचा विश्वास त्यांना आहे। कॅमेरामन किरण काजरेसह अमोल कविटकर, साम टीव्ही, अकलूज।